नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा, केळी रोपांची निर्मिती, त्यासोबतचं व्यवस्थापन करत असतो. आजचे हे जे शेतकरी आहेत ते गणेश भगवान सलगर, गाव आहे उमरेपागे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र. इथली ही केळी रोपांची बाग आहे आणि साधारणतः आज फक्त 9.5 महिने पूर्ण होतात आहे. सुरुवात 13 फाण्यांनी झाली, ते शेवट 16 फाण्यांवरही झाला. जनरली 9.5 महिने पूर्ण होतात आहे. अंतर साधारणतः 6-5 ठेवलेले. तर ह्या 9.5 महिन्यातलं जे काही नियोजन आहे किंवा जी काही गोष्ट आहे ह्या केळीची, ती सगळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याशी जाणून घेणार. गणेश भाऊ, तुमचं पूर्ण नाव, इथला पत्ता आणि एकूण क्षेत्र किती आहे सांगाल मोठ्याने बोला. माझं नाव गणेश भगवान सुलकर. क्षेत्र सगळं सांगायचं. एकूण क्षेत्र किती आहे आपल्याकडे? सगळं क्षेत्र किती? 13-14 एकर. 13-14 एकर आहे. त्यात कुठली पिकं आजच्या घडीला उभी आहेत? केळ आणि ऊस. 2च पिकं आहेत ती. किती एकर केळी आणि किती एकर ऊस आहे? केळ हे आता 6 एकर. आणि टोटल म्हणजे जवळजवळ 13-14 एकर ऊस आहे. तर 14 एकर ऊस आणि 1.5 एकर केळी समजा. तर ही जी केळीचं क्षेत्र आहे, ह्या केळीच्या क्षेत्रात ह्याच्या आधी काय होतं आणि कसं डोक्यात आलं केळीची लागवड करायची? याच्या आधी ऊस होता. बरं ऊस निघाल्यानंतर परत ती आमच्या दोघांच्या विचाराने केळ लावायची ठरली. बरं यांची काय ओळख आहे? ती पाहुणा आहेत आमची मेहरला. बरं काय नाव? विष्णू पक्षी. म्हणजे तुम्ही दोघांनी विचार केला की आपण केळी लावायची, मग परत केळी 2 वर्ष म्हणत होतो आम्ही लावायची केळ करणार. ठरला अचानक लावून. बरं. आणि बाकीचा व्यवसाय काय तुमचा? शेती सोडून इतर काय व्यवसाय आहेत? म्हणजे ट्रॅक्टर. पशुपालन किंवा बाकीचे काय शेतीवर आधारित काय? काय नाही आपल्या कारखान्याला ट्रॅक्टर टोळ्यांचा व्यवसाय. ट्रॅक्टर आणि टोळी. तुमचं किती टोळ्या आहेत आणि किती ट्रॅक्टर? 2 टोळ्या 2. आणि तुमचं? 2 टोळ्या बोल. बरं. म्हणजे हे पाहुण्यांनी दोघांनी टोळी केली आता सेपरेट दोघांची मिळून. तर दोघही टोळी आणि ट्रॅक्टरवाले आहेत. त्यातल्या त्यात त्यासोबत इकडं शेतीकडे थोडस दुर्लक्ष करत करत चालू आहे. ती काय म्हणजे खरी गोष्ट सांगायला काय अडचण नाही. तर गणेश हिथं जी ज्यावेळेस तुमचा ऊस होता तर ती लागणीवर मोडला का खोडीवर मोडला? खोड्यावरच मोडला. आणि परत उन्हाळ्यात काय काय केलं समजा नांगरणी कसं केलं सांगायचं? पहिल्यांदा रोटर नांगरलं 2 वेळा. परत रोटर मग शेणखताचा ती वापरायची सुरुवातीला केला तर परत मग साधारण ठेवण्याची बाग 15ला गेला. शेणखत तर नंतर टाकलाय. तर एवढ्या सगळ्या क्षेत्राला किती एकर क्षेत्र आणि त्यात किती एकर शेणखत आपलं किती टाकलाय पाहिजे शेणखत? होता 6 टेलर होता. 6 टेलर. टेलर डम्पिंगचे 6 टेलर टाकलेले. आणि साधारणतः जी लागवड आहे कुठल्या महिन्यात केली? 8व्या महिन्यात 22 तारखेला. 8वा महिना म्हणजे कुठला आला? ऑगस्ट. बरोबर. ऑगस्ट महिन्यातली ही लागवड होती. आणि तिथनं साधारणतः ज्यावेळेस तुम्ही लागवड केली तर मला वाटतं पाऊसच चालू असतो. पाऊस चालू. मग पाणी बिनी साचत होतं का रानात का नाही? साचायचं खाल्ल्याकडे थोडं. बरं. इकडे वर नाही. मग रोपं लावताना बेडवर लावले आहेत का तसं मारून सगळं. सपायला लावले आणि परत मग हे सिंगल बांधले? तर रिटर्न मान्सून होता लागवड ज्यावेळेस केली त्यावेळेस. त्यानंतर साधारणतः शेणखत 2-2.5 महिन्यांनी घातलं. एक जनरली आतापर्यंत ह्या केळीच्या बागेला किती रुपयापर्यंत खर्च आला असेल? ह्यात कुठला खर्च धरायचा? शेणखत, मजूर, रोप, काही खत, औषधं, फवारण्या, बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टींना अजून एक महिनाभर असा एका महिनाभरात अजून काय अंदाज होईल? एक जनरली किती रुपयापर्यंत खर्च आला असेल पाहून? 1.25 लाख रुपयापर्यंत खर्च आला. आणि आपली रोपं किती ती एकूण? 1600. 1600 रोपांची बाग आहे. त्यात माझ्यामध्ये तरी इकडे कोपऱ्याला इकडे तिकडे 5-50 कमी धरा, पण घट तर 1500 रोपं असतील. 1500 रोपं आणि जास्त मोठं काय आपण बोलत नाही. तर सरासरी एक 28-30 ते 30 किलोची जरी रास पकडली तरी एक साधारणतः 30-35 टनाच्या आसपास इथला माल निघेल. 1500 रोपं म्हणल्यावर 100 एक रोपं फक्त कडकोपऱ्यात गेले असतील. बरं, आता सगळ्यात महत्वाचा विषय व्हायरसचं प्रमाण काय सापडलं? व्हायरसचं प्रमाण कसं? नाही. तर सगळ्यात महत्वाचं आहे कीड, रोग आणि म्हणजे रोगाला प्रतिकार करण्याची ताकद. आणि तसं म्हणलं तर आता ऍक्च्युली काय आहे, खरं खरं सांगायला हे दोघं आहेत टोळी मालक. त्यामुळं
पहिले टोळी आणि मग केळी असं बघत बघत असं हा, काही शंभर पहिलं टक्के नाही. पहिलं प्राधान्य तुम्ही टोळीला आणि परत केळीला आहे. रोपांची जी वाढण्याची क्षमता आहे हा, ती चांगल्या क्वालिटीचे पान पडताना पान निघताना सुद्धा मोठं. दीड येते पान निघतंय झाडाची नाही. क्वालिटी रोप ह्यात सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, जे शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतात, म्हणजे कुठल्याही व्हिडिओमध्ये मी सांगत असतो, निवळ फक्त आपल्या कंपनीची रोपं आहेत म्हणून सगळे नाही, पण कुठल्या जरी कंपनीची रोपं लावली तुम्ही किंवा कुठलीही व्हरायटी लावली, केळीच नाही, साधी मका जरी तुम्ही साधी घरातली जरी बियाणं लावलं आणि त्याला जर राबणारं आणि करणारं शेतकरी असेल तर त्याचा उतार चांगला पिशवीपेक्षा चांगला पडू शकतो. नाहीतर इकडे 2,000ची पिशवी आणली तरी तेवढा उतारा पडत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, संगोपन करणं, जन्माला काय घालायला कोण बी संस्कार करून घालते, पण त्याचं पुढचं जे सगळं उदरनिर्वाह किंवा त्याचे जे संस्कार होणार आहेत, ती चोर होणार का डाकू होणार, ही सगळं त्या संस्कार किंवा सांभाळण्यावर खेळ. त्यामुळं महत्वाचं आहे की दोघंही टोळी मालकांनी केळी व्यवस्थित पद्धतीने हँडल त्यांचं काम बघत हँडल केली तरी पण एक नंबर आली. म्हणजे साधारणतः आज 13 पासून 16 फण्या येत्या, 1-1.5 महिन्यात त्यातलं हार्वेस्टिंग होईल. 20-35 किलोचे रास आहे. सगळ्यात महत्वाचं मला असं दाखवायचं चालू मध्येच, ही जर अशी लाईन बघितली त्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पलीकडच्या बाजूला पण एकसारखी दिसेल. प्रशांत झूम करून दाखव. ही पूर्ण जर बाग बघितली ना असं एका लाईन घडाय, जसं काय एखाद्या कंपनीचा माल असतोय तसं पडलंय आणि एक साईडच आहे पूर्ण. इकडं पण बघितलं तर तसंच दिसत. एकही घड सिंगल एकही घड पलीकडे नाही. असं कोयता घेऊन असं सरळ गेलं तरी सुद्धा सगळं खाली कट होईल, असं एकदम मशीन मेड म्हणू आपण त्याला. नंतर एक इकडं असं अजिबात दिसत नाही. पूर्ण बाग एक समान आहे. सगळ्यात महत्वाचं एक समान घड बुंदा त्या सगळ्या गोष्टी आणि त्यासोबत शेतकऱ्यांना बरं खत शेणखत झाला. एक आतापर्यंत अंदाजे किती वेळा भेसळ डोस रासायनिक खत टाकायला सरकारी? किती वेळा डोस झाला भेसळ डोस? किती वेळा झाला? 2 वेळा. जर आणि साधारणतः ड्रिप मधनं जी खत आहे किती दिवसाच्या अंतराने सोडतात? एक 6-7 दिवसाच्या अंतराने 6-7 एक आठवड्याने. आतापर्यंत घडावर काय फवारणी झाल्या आणि ती किती झाली? आतापर्यंत 4 फवारण्या झाल्या. हे सोपं व्यवस्थापन आहे. लय त्रासदायक आणि लय कुठं काय केलेलं नाही. एक 4 फवारण्या, 2 वेळा बेसिक डोस टाकलाय, आठवड्याला 10 दिवसाला 15 दिवसाला ड्रिप मधनं खतं सोडतात. एवढंच पद्धतीने आणि सोपं, लय अवघड किंवा हे नाही. ऑलरेडीच तुम्ही बिझी आहे सगळं आणि त्यातनं बी न्यूज चांगल्या पद्धतीनं इथे केलेलं आहे. पण आता एक साधारणतः जनरली खर्च सांगितला ना आपण मला सांगितलं. आता खर्च झालाय सगळं झालंय. आता एक उत्पन्नाच्या बाबतीत जर म्हणलं ना, आता ह्याच्या आधी मी शूटिंग काढून आले 23-24 किती रुपये आजचा रेट आहे तरी हायस्ट तुमच्या गावात? 24 रुपयेपर्यंत 24 कटिंग आजचं एक 24 रुपये आहे. पण सरासरी मी काय म्हणतो, आपण मोठं काय जास्त बोलायचं नाही, 20 पण जाऊ द्या, सरासरी 15 रुपयानं जरी ह्यांच्या बागेला रेट सापडला आणि एक 30-35 टन माल निघेल तरी 5-6 लाख रुपये सहज होते. आता तुम्ही तर टोळी मालक आहे, कारखान्याशी तुमचा लय संबंध आहे, ऊसावरचं लय प्रेम आहे. विरोध नाही ऊस पिकाला माझा ह्याच्यात, पण आता जास्त केळी कॅल्क्युलेशन सांगा तुम्ही जाता की मग ती एक वेळ असं येईल की टोळी सोडून सगळं केळीच लावून परवडती म्हणून. कारण जनरल मला सांगा की तुम्ही आता ह्या क्षेत्रात तुमचं ऊस आहे आणि आज 9 महिने झाले तर त्या ऊसाची काय स्टोरी असेल आणि किती रुपये होतील त्या ऊसाला? लय 2 लाख 2 लाख रुपये. किती महिन्यानं? 15 महिने जास्त 15 दीड वर्ष धरून चाला. म्हणजे अजून तर हिला 9 महिने झाले, समजा 9.5 महिने झाले तर 10 महिन्यात चालू. हा कटिंग अजून एक 15 दिवसात किंवा महिन्याभरात पूर्ण बऱ्यापैकी बाग जवळजवळ 20% बाग फक्त मागे राहील, नाहीतर कव्हर होईल. मग 11-11.5 महिन्यात 5-6 लाख रुपयाचं उत्पन्न खर्च वजा जाऊन होणार आहे. आणि तुमचं लक मी सांगतोय, ही हिशोब जी धरतोय ती फक्त 15 रुपयाने धरतोय. त्यांनी सांगितलं आज 24 रुपये रेट आहे आणि हायच आणि इथनं रेट काय खाली येणार नाही, कारण आता पालख्या निघणार. नाही पालख्या कधी निघतात त्यांनी 17ला आळंदीवरून ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज पुण्यावरून ज्यावेळेस निघतात त्यावेळेस पासून ते दिवाळीपर्यंत आजपर्यंतचा इतिहास आहे की रेट कमी येत नाही. 25+ कटिंग होणार ही माल. तर 25+ म्हणताय, पण आपण डायरेक्ट 10 रुपयाने कमी धरलाय. ऍक्च्युली ती कसं आहे, जे लक्ष्मी पण जिकडं आहे तिकडंच वाढते परत, तसं काही प्रकार आहे. तर एकदम चांगल्या पद्धतीनं इथलं नियोजन. आता ही गमतीचा भाग वेगळा आहे, पण पैसे 100% होणार ह्या बागेचे.
फक्त आता एक हिंदी महत्वाची काळजी घेणं, थोडस एकदम हातातोंडाला आलेले बांधणी पट्ट्या ओढून घेणं गरजेचं आहे. कारण बुडं बारीक आणि घड मोठे आहेत. सध्याच्या घडीला वजन पेलणं ही थोडस अडचणीचं होणार आहे. आणि हे बघा, ह्या सगळ्या तर ह्यांच्या चांगल्या गोष्टी सांगितल्या, फक्त एक गोष्ट किंवा पुढच्या शेतकऱ्यांना बी सुधरून असावं. ह्यांनी थोडंसं काय केलेलं आहे, एक तुम्ही आता बघा लॅटरल जे आहे ना एक टाकलेले सिंगल, आता सिंगल लॅटरल टाकण्याचा फक्त तोटा सांगतो मी, फायदा तर काय हायच आहे, पाणी पडतंय म्हणजे पाणी योग्य प्रमाणात पडणार ही फक्त फायदा झाला. पण तोटा सिंगलचा दहित जर डबल असती तर ही झाडं एका साईडला वाकली नसती. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दोन्ही बाजूला सम प्रमाणात पाणी पडतं तर इकडचं काय झालं, तुम्ही ज्या बाजूला पाणी एक जर निरीक्षण केलं आता तर ही तुमच्या लक्षात आलं का बघा आता कसं झालं, जिकडं पाणी पडतंय तिकडं सगळी झुकली आहे बाग. ही त्याचं एक कारण आहे. आणि असं न करता म्हणजे डबल लॅटरल ही कंपल्सरी वापरायलाच पाहिजे ज्या शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न. आता ह्यांनी न वापरता बी इथपर्यंत आलेत, जवळजवळ म्हणजे शेवट हत्ती गेला शिपोट राहिला आता थोडा. प्लॉट करायचं त्याला ते 100%. आणि त्याचा फरक सुद्धा लक्षात येईल ना. आज ही झाडं जी एका बाजूला कल्लीत ना ती कल्ली नसते, कारण पलीकडच्या मुळ्या आता पावसाळा चालू झाला, उन्हाळ्यापर्यंत कोरड्याच होते. एकाच बाजूला पाणी पडत होतं, एकाच बाजूला वले होते, त्यामुळे एका आम्ही काय बाजूला करायचो वरनं सर. गार भिजवत जायचो, म्हणजे पूर्ण गोळ ठेवलं होतं ना. असं मोकळे पण भिजवते. मोकळेच भिजवले नाही. मोकळं जरी भिजवलं तर शेवटी फ्लड इरिगेशन आहे, मोकळं पाणी किती प्रमाणात जातं आणि कुठं पोचतंय. डबल ट्रिपी पाहिजेच. सगळ्यात महत्वाचं मोकळ्या पाण्यात खतं जात नाहीत ना. खतं पडली ती एकाच बाजूला पडली, इकडच्याच बाजूमुळे म्हणजे एकच ह्याने जिम मध्ये एकच डाव्या हातानं डंबेल उचलला तर एकच स्ट्रॉंग होणार, मग एक बाजू एक साईडला मावशीत पाणी पोचत. पोचत नाही. आणि त्याचा परिणाम की थोडासा झुकणं हे होतोय. आणि ही होऊ नये, पुढे जाऊन खर्च वाढू नये, वाऱ्या वादळाची भीतीमध्ये थोडस झुकणाऱ्या बागांना बी भीती जास्त असते, त्या गोष्टी फक्त टाळल्या पाहिजेत. बाकी या बागेला बोर्ड दाखवायला नावं ठेवायला इथं जागा नाही. अशा पद्धतीने दोघांनी मेहुण्यांनी ही बाग इथं चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे. आता एक शेवटचा प्रश्न आहे माझा, ह्या 9 महिन्यात 9.5 महिन्यात निसर्गाकडनं खूप मोठी अशा भयानक अडचण काय आली? जसं की गारपीट, वारा, वादळ, पाऊस, ऊन, कडक पाणी मिळालं नाही, असं काय झालं? नाही. शॉक बसायसारखं बागेला निसर्गाकडून काहीच नाही. एवढ्या 9 महिन्यात कुठलीच अडचण आली नाही. टेम्परेचर फक्त उन्हाळ्यातच. उन्हाळ्यात उन्हाळ्यात काय कंडिशन होती म्हणजे साधारण? त्याच्यामुळं बाग अशी पिवळसर पडल्यासारखी वाढ थांबली असेल आणि असं दुर्घटल्या जळायला लागले असेल जास्त जळण्यासारखी म्हणजे असं थांबल्यासारखी चुकल्यासारखी. आता तर बघ वाटत नाही तुकल्यासारखी, म्हणजे अजून एक हे आता तुम्ही मोकळे भिजवत असाल नाही असं नाही, खालनं चालू होतं. पण ते मोकळं पाणी शेवट कसं आहे, ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये मोकळं पाणी देणं हे थोडस म्हणजे हे आहे, उलट डबल लॅटरल जर असली तर कंटिन्यू गारवा टिकून राहतो, केळीला पाणी जास्त लागत नाही. मी ऑन रेकॉर्ड सांगते तुम्हाला, केळीला पाणी जास्त लागत नाही, केळीला लागतो गारवा. जी केळी गारव्याला आहे ती केळी बघायची एक नंबर येते. आणि उन्हाळ्यामधल्या समजा त्या अशा पद्धतीनं तिथलं सगळं नियोजन हे सलगर बंधू आणि तुमचं नाव रुपनर यांनी केलेलं आहे. अशाच प्रकारच्या नवीन ठिकाणी, नवीन जिल्ह्यात, नवीन तालुक्यात, नवीन केळीच्या बागेत, नवीन शेतकऱ्यासोबत भेटणारच आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.